नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. अर्ज भरण्याची तारीख जवळ आलेली आहे. 23 एप्रिल ते 30 एप्रिल हा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्याची ही तारीख आहे. म्हणजे 23 ते 30 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकताय. त्याच्यानंतर अर्ज माघारी घेण्याची देखील तारीख आहे आणि प्रत्यक्ष मतदान जे आहे विधान परिषदेसाठी ते 12 मे का 13 मे ला होणार आहे. तर त्यामुळे आता एकूण विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी ही आता प्रत्येक पक्षामध्ये सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी ही प्रचंड आहे. त्यामुळे नेमकं प्रत्येक पक्षाकडनं कशा पद्धतीने कसा उमेदवार निवडला जाऊ शकतो, किती इच्छुक आहेत, सर्वात म्हणजे चर्चेमध्ये नावं कोणाची आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. पण आपलं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे. कारण उद्धव ठाकरेंची स्वतःची टर्म संपलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं आता स्वतः उद्धव ठाकरे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार का हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. ते याच्यासाठी एकच वाक्य मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगतो की जर का उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषदेची निवडणूक सुद्धा बिनविरोध पार पडेल. जशी राज्यसभेची निवडणूक शरद पवार हे उमेदवारी अर्ज दाखल त्यांनी केला त्यामुळे जशी बिनविरोध पार पडली, त्याचप्रमाणे जर का उद्धव ठाकरे हे उमेदवार म्हणून जर का उभे राहिले तर विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध पार पडेल. अन्यथा निवडणुकीला प्रत्येकाला सामोरं जावं लागेल आणि याच्यातनं घोडेबाजार हा नक्की होणार आहे. याचं कारण काँग्रेसचं एक वाक्य किंवा एक विधान. काँग्रेसने आत्ताच 2 दिवसापूर्वी एक विधान केलेलं आहे की जर का उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार असतील तर आमचा पाठिंबा आहे. फक्त उद्धव ठाकरे जर का निवडणूक लढवणार असतील तर, म्हणजे जर का अन्य कोणी तुम्ही उमेदवार दिलात तुमच्या पक्षातनं तर काँग्रेस विचार करेल. मग काँग्रेस विचार करेल म्हणजे एकतर काँग्रेस स्वतःचा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये राहील, त्या पद्धतीचा दबाव आणेल आणि काँग्रेसने उमेदवार दिला तरी निवडणूक ही होणार, मग ती बिनविरोध होणार नाही. आणि उद्धव ठाकरेंनी जरी दुसरा कोणी उमेदवार दिला तरी काँग्रेस त्याच्यामध्ये अडचण निर्माण करेल आणि इकडनं निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता मग शिवसेना नेमकी काय करणार? कारण आता शिवसेनेकडून 3 नावं ही प्रचंड चर्चेमध्ये आहेत. ती 3 नावं कोणती चर्चेमध्ये ते आपण बघणार आहोत. एक तर अंबादास दानवे ज्यांची आता टर्म आता संपलेली आहे आणि पुन्हा एकदा ते नाव चर्चेत येऊ शकतं. अंबादास दानवे हे विधान परिषदेमधले विरोधी पक्षनेता राहिलेले आहेत. त्यामुळे अंबादास दानवेंना संधी मिळते का हे फार महत्वाचं आहे. पक्ष त्यांना पुन्हा एकदा संधी देईल का? कारण एक आक्रमक नेतृत्व म्हणून अंबादास दानवेंकडे बघितलं जातं. अंबादास दानवे हे सत्ताधारी पक्षाला घेरायला अजिबात मागे पुढे बघत नाहीत. त्यामुळे अंबादास दानवेंचं नाव चर्चेत आहे. दुसरं नाव चर्चेत आहे सुषमा अंधारे. अर्थात सुषमा अंधारे काय पद्धतीच्या फायर ब्रँड नेत्या आहेत, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत आणि त्यामुळे आणि आता त्या इच्छुक आहेत स्वतः, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो का हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. त्यांचंही नाव सध्या आघाडीवर आहे, चर्चेमध्ये आहे. पण तिसरं नाव मात्र खूप चर्चेमध्ये आहे ते म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण हे नाव यासाठी चर्चेत आहे कारण मुळामध्ये आदित्य ठाकरेंच्या अत्यंत गुड बुक्स मधलं हे नाव आहे आणि स्वतः आदित्य ठाकरे हे सूरज चव्हाणांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्याप्रमाणे ते पक्षामध्ये चर्चा सुद्धा करतायत. आता आदित्य ठाकरेंच्या ते जवळचं नाव म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते शिवसेनेचे सचिव आहेत आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये ते सहभागी राहिलेत. निवडणुकींसाठी त्यांनी अत्यंत मेहनतीनं काम केलेलं आहे. त्यामुळे सूरज चव्हाणांचं नाव हे आदित्य ठाकरे या नावासाठी आग्रही आहेत. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये सूरज चव्हाण हे देखील नाव हे पुढे येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं आदित्य ठाकरे हे राज्यसभेसाठी आग्रही होते पण त्यावेळेला ते झालं नाही. आता विधान परिषदेला जर का उद्धव ठाकरे हे उमेदवार नसतील तर सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे हे आग्रही असणार आहेत.
त्यामुळे मी जसं म्हटलं की दुसरं कोणतंही नाव आलं तरी निवडणुकीला सामोरं जावं लागू शकतं, ही देखील तयारी शिवसेनेला ठेवावी लागणार आहे. जर आपण दुसऱ्या पक्षाकडे वळूयात. आता प्रत्येक पक्षामधनं इच्छुकांची गर्दी वाढतीये. दादांच्या राष्ट्रवादीचा जर आपण विचार केला तर दादांच्या राष्ट्रवादीकडनं एकच उमेदवार जाऊ शकणार आहे. एक तर संख्याबळानुसार महायुती म्हणून जर आपण विचार केला तर महायुतीकडे एकूण संख्याबळाचा विचार केला तर ते जास्त आहेच आहे. त्याचप्रमाणे भाजप 5 उमेदवार देईल, 4 तर त्यांचे सहजतेने निवडून येत आहेत, 5 त्यांचा 5वा उमेदवारही ते देतील, 6वा आणण्याचा कदाचित प्रयत्न करतील, पण एकनाथ शिंदे ते ऐकणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला तसंही एक उमेदवार हा येतोय त्यांच्या संख्याबळानुसार. त्यामुळे एका उमेदवारासाठी किती नावं चर्चेमध्ये आहेत याचा आपण विचार करूयात. राष्ट्रवादीमधनं एका उमेदवारीसाठी जवळपास 4 ते 5 नावं चर्चेत आहेत. पहिलं नाव आहे अमोल मिटकरी. अमोल मिटकरींची टर्म संपतीये. अमोल मिटकरी हे आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं माजी आमदार आहेत राष्ट्रवादीचे. आक्रमकरित्या मांडणी ते आतापर्यंत करत आल्याचं आपण बघितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांच्या अपघातानंतर हा अपघात नाहीये तर घातपाताच्या दृष्टीनं चौकशी व्हावी. मग ती चौकशी SITनं करावी, ती चौकशी विमान वाहतूक संस्थेनं करावी. अशा पद्धतीची एक आग्रही आणि आक्रमक मांडणी ही अमोल मिटकरींनी केली आहे. त्यामुळे आता अमोल मिटकरींच्या नावाचा सुनेत्रा पवार किती विचार करतात हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे. पण दुसरं नाव समोर येत आहे ते म्हणजे आनंद परांजपे. आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे माजी खासदार आहेत. ते मुंबई पट्ट्यातले नेते आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षातले अनेक जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांशी आनंद परांजपे यांची चांगली जवळीक आहे. त्यामुळे मुंबई पट्ट्यातनं नाव येत असल्यामुळे त्या नावाचा विचार सुद्धा होऊ शकतो का हे देखील बघणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण एक पर्यायी नाव म्हणून ते सुद्धा चर्चेमध्ये आलेलं आहे. तिसरं नाव जर आपण विचार केला तर सुरेश बिराजदार हे नाव येत आहे. दादांनी सुरेश बिराजदारांना शब्द दिलेला होता असं देखील चर्चा आहे. कारण मागच्या वेळेला त्यांना ती संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे या वेळेला ती त्यांना संधी मिळेल. दादांनी त्यांना तो शब्द दिलेला आहे आणि राष्ट्रवादीचे ते एक ज्येष्ठ नेते आहेत. त्याचबरोबर पवार कुटुंबियांचे ते नातलग सुद्धा आहेत. त्यामुळे सुरेश बिराजदार यांच्या नावाची देखील एक जोरदार चर्चा असल्याचं बघायला मिळत आहे. चौथं जे नाव आहे ते जिशान सिद्दीकी यांचं नाव आहे. ते माजी आमदार आहेत. तेही मुंबईकडनं येतात. त्याचप्रमाणे एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून जिशान सिद्दीकी यांच्याकडे बघितलं जातंय. एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांचा विचार होऊ शकतोय आणि त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा जिशान सिद्दीकी यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. 5वं नाव एक चर्चेमध्ये आहे आणि ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणजे उमेश पाटील यांचं. संजय घोडके यांच्या ऐवजी उमेश पाटील यांचं नाव हे मागच्या वेळेला विधान परिषदेसाठी फिक्स्ड झालेलं होतं. मात्र ऐनवेळी संजय घोडके यांना तिकीट मिळालं आणि त्यामुळे उमेश पाटील यांचं नाव मागे पडलं. सोलापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातनं ते नेतृत्व करतात आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधनं जर का संधी द्यायची म्हटली तर आता उमेश पाटील यांच्या नावाचा निश्चित विचार होऊ शकतो. मागच्या वेळी त्यांना ऐनवेळी फायनल होत असताना सुद्धा ऐनवेळी त्यांना थांबावं लागलेलं आहे. त्यामुळे या वेळेला पार्टी त्यांच्या नावाचा कसा विचार करतीये हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आता वळूयात आपण शिंदे गटाकडे. शिंदे गटाकडे मी जसं म्हटलं शिंदेची शिवसेना 2 जागेंवर आपला दावा ठोकेल आणि या 2 जागांसाठी जर का नाव आपण बघितलं तर एक नाव आहे नीलम गोरे. त्यांची टर्म संपते. नीलम गोरे या उपसभापती राहिलेल्या आहेत विधान परिषदेच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवी आणि आक्रमक असे दोन्ही आहेत. त्यामुळे जवळपास त्यांचं नाव फिक्स्ड आहे असं बोललं जात आहे. याला कारण सुद्धा असं आहे की आत्ताच्याच काळामध्ये आपण साताऱ्याच्या प्रकरणावरनं नीलम गोरेताईंनी ज्या पद्धतीने
आक्रमक पवित्रा घेतलेला होता तो भाजपला रुचला नव्हता. त्यामुळे ते नाव जरी फिक्स्ड आहे असं आपण जरी म्हटलं तरी राजकारणामध्ये ऐनवेळी काही होऊ शकतं, पण त्यांचं नाव चर्चेत आहे आणि ते फिक्स्डही आहे. दुसरं नाव आहे शीतल म्हात्रे. शीतल म्हात्रे या सुद्धा प्रवक्त्या आहेत, एक आक्रमक प्रवक्त्या आहेत. आपल्या पक्षाची बाजू ते अत्यंतपणे आक्रमकरित्या मांडत असतात. एक तरुण नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं आणि पुन्हा मुंबई पट्ट्यातनं त्या येतात. अत्यंत ॲक्टिव्ह, सोशल मीडियावर सुद्धा त्या अत्यंत ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे तेही नाव खूप चर्चेत आहे. एक तिसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे कॅप्टन अभिजित अडसूळ. जर का पक्षाला विदर्भातनं नेतृत्व द्यायचं झालं तर कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. आनंदराव अडसूळांचे ते चिरंजीव आहेत, त्यामुळे विदर्भातलं एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग चौथं नाव आहे. या नावाची चर्चा आता राज्यसभेच्या वेळी झाली होती. शिंदे यावेळी राज्यसभेवर, जसं ज्योती वाघमारे हे एक नाव होतं चर्चेमध्ये, ऐनवेळी त्यांनी एक ज्याला आपण म्हणतो एक गुगली टाकलेली आहे एकनाथ शिंदेनी, त्याचप्रमाणे एक नाव आणखीन त्यांनी आपल्या पॉकेटमध्ये ठेवलेलं होतं की राज्यसभेवर जर का 2 उमेदवार उतरवायची वेळ आली असती तर दुसरं नाव होतं ते म्हणजे रोहित टिळक. पुण्याचे रोहित टिळक. रोहित टिळक हे काँग्रेसमधनं आता त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. पुण्यातलं एक तरुण नेतृत्व, त्याचप्रमाणे टिळकांसारख्या एका मोठ्या घराण्यातनं आलेलं ते नाव आहे आणि त्यामुळे कदाचित रोहित टिळक या नावाला यावेळी संधी मिळू शकते. याचं कारण असं आहे की राज्यसभेवर त्यांचं नाव हे फिक्स झालेलं होतं, पण शरद पवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मग या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी रोहित टिळक यांना थांबावं लागलेलं आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषदेवर जर का 2 उमेदवार शिवसेनेकडनं देव केले तर त्यातलं एक नाव रोहित टिळक हे फिक्स्ड असल्याचं बोललं जात आहे. हे झालं आपण राष्ट्रवादी बघितली, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं बघितलं, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बघितलं. तर भाजपच्या गोटामध्ये काय चालू आहे हेही आपल्याला बघावं लागेल. भाजपच्या एकूण 4 जागा या रिक्त झालेल्या आहेत या विधान परिषदेमधनं. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला तर भाजपमध्ये सध्या सगळ्यात जे नाव आहे त्याची चर्चा आहे ती म्हणजे एक राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे. ते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधले मानले जातात. माजी आमदार आहेत, एक तरुण नेतृत्व, पश्चिम महाराष्ट्रातला एक चेहरा म्हणून त्यांना संधी मिळू शकते. दुसरं रणजित सिंह निंबाळकर, तेही माजी खासदार आहेत. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातनंच हे नाव येतं, त्यामुळे एकतर रणजित सिंह निंबाळकर यांना जर का तिकीट मिळालं तर राम सातपुतेंना मिळणार नाही. राम सातपुतेंना मिळालं तर रणजित सिंह निंबाळकरांना मिळणार नाही, कारण शेवटी एकाच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातनं 2 उमेदवार कदाचित भाजप देणार नाही. त्यामुळे या 2 नावांपैकी कुठल्या तरी एका नावाला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. केशव उपाध्ये तिसरं नाव आहे. केशव उपाध्ये हे भाजपाचे प्रवक्ते आहेत. आतापर्यंत भाजपाची प्रवक्ते म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने बाजू लावून धरलेली आहे, एक आक्रमक प्रवक्ते म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि आत्तापर्यंत त्यांना संधी मिळालेली नाही आहे किंवा त्यांची संधी हुकलेली आहे. त्यामुळे या वेळेला त्यांना संधी मिळेल का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. चौथं नाव आहे माधवी नाईक या ठाण्याच्या माजी नगरसेविका आहेत. आता सध्या त्या पुन्हा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. त्यांना पक्षाने पुन्हा प्रदेश कार्यामध्ये जोडून घेतलेलं आहे, कारण मधल्या काळामध्ये त्या ॲक्टिव्ह नव्हत्या, पण आता त्यांना प्रदेशवर घेतल्यामुळे त्या पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि एक महिला नेतृत्व म्हणून त्यांना संधी मिळू शकते अशी ही चर्चा आहे. 5वं नाव जर आपण बघितलं तर संजय किणीकर हे नाव आहे. ते माजी आमदार आहेत. त्यांना विधान परिषदेचा अनुभव आहे. आत्ताच म्हणजे त्यांची टर्म संपलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्यातनं ते येतात. आता जर का मराठवाड्यातनं आपल्याला नेतृत्व हवं आहे, मराठवाड्यातनं चेहरा हवा आहे तर त्या संजय किणीकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण भाजपकडनं अजून एक नाव जे खूप चर्चेत आहे ते म्हणजे राजेश पांडे. या नावाला देवेंद्र फडणवीस सुद्धा कदाचित होकार देतील अशी चर्चा आहे. ते म्हणजे राजेश पांडे
हे पश्चिम महाराष्ट्रातनंच नाव येतं, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. यापूर्वी सुद्धा राजेश पांडे यांच्या नावाची कायम चर्चा झाली, पण त्यांना थांबवलं गेलं. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या बांधणीसाठी ज्या पद्धतीचं ते काम करतायत, या कामासाठी त्यांचा म्हणजे कौतुक सुद्धा झालेलं आहे. यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलेलं आहे. आणि एक रिझल्ट देणारा नेता म्हणून राजेश पांडे यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे राजेश पांडे यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एक विवेक कोल्हे म्हणून सुद्धा नाव आहे. विवेक कोल्हे हे अजित पवारांच्या आशुतोष काळे जे आहेत यांना आमदारकी मिळावी यासाठी विवेक कोल्हे यांना आपली उमेदवारी मागे घ्यायला लावण्यात आलेली होती. त्यांना थांबवण्यात आलेलं होतं, कारण अजित पवारांच्या उमेदवाराला संधी मिळावी, ते म्हणजे आशुतोष काळे, आणि त्यासाठी विवेक कोल्हेंना मागे टाकलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे विवेक कोल्हे हे नाव सध्या चर्चेत आहे. आणि असं होऊ शकतं की ते नाराज झाल्यामुळे कदाचित त्यांना पुन्हा पुनर्वसन त्यांचं व्हावं, यासाठी त्यांना देखील उमेदवारी ही दिली जाऊ शकते. तेही एक नाव हे खूप वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एकूण अशा पद्धतीने आपण बघितलं 5 ते 6 नावं ही भाजपाकडनं चर्चेत आहेत. आता नेमकं राजकारण आहे, पक्ष वेगवेगळ्या अँगलनी या गोष्टींचे म्हणजे जात पात त्याचप्रमाणे प्रांत या सगळ्याचा विचार करून उमेदवार दिला जात असतो. त्यामुळे ही जी नावं चर्चेत आहेत ही तुम्हाला सांगितलेली आहे, पण ही चर्चेतलीच नावं ही समोर येतील. पण भाजप सुद्धा ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करू शकतं. आणि त्याचप्रमाणे जसं मी म्हणलं, एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या धक्कातंत्राचा वापर करू शकतात. फक्त लक्ष आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे उमेदवारी भरतायत की नाही. उद्धव ठाकरेंनी जर का उमेदवारी भरली तर मात्र विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध पार पडू शकते. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.